फवारणी आता पंपाने करत नाही, नवीन सिस्टम केलं तर हे तुम्हाला सिस्टम कोणी सांगितलं भाऊ का तुमच्या मनाने सुचवलं कोणी? वर बघितलं होतं आम्ही युट्यूबवर. आधी कसं फवारत होतं? पंपाने का? इकडे एकदम. आधी पंपाने फवारत होता केलं तर टोमॅटोसाठी तुम्हाला खर्च किती पडते अर्धा एकरी? एक 60-70 पर्यंत जाते म्हणजे समजा शेवट 60-70 हजार. हो 60-70 हजार. टोमॅटोला रेट काय आहे? आता 10-15 रुपये 15 रुपये रेट. हो. मग तुमची अपेक्षा काय आहे बाबा? आता तरुण वर्गातले निलेश यादव ह्यांना शेती भरपूर आहेत, म्हणजे पूर्ण युवा उद्योजक मधले निलेश यादव आहेत, ह्यांना अख्ख्या गावात शेती जास्त आहे. तुम्ही बाबा नाव सांगू शकता ना? तुम्हाला शेती काय आहे? शेती 25 एकर शेती आहे ह्यांना. तर ह्यांच्या आता ह्यांनी ऊस लावलं तर चालतं, काय अडचण नाही, कारण का ह्यांना शेती भरपूर आहे. 3 एकर आहे. तुझं ह्याचं बिल लग्न झालेलं आहे, तर आता तू 3 एकरात काय काय लावलेलं आहे? आता ऊस ऊस नदीच्या कडेला राहणार, मग तू ऊसच का लावतो बाबा? तुला पाणी तर मंडळी, तुम्ही आजकाल बघत असाल शेतकरी भाव किती सुधारत चाललेला आहे. आता आपण आलेलो आहे रान्नी गावातील शेतकरी भाऊची बाईट घ्यायला आलोय. तर तुम्ही बघत घेऊ शकता. आता तुम्ही छते आपण पंप कसं घेत असतो खांद्यावर घेऊन, पंप हा खांद्यावर घेऊन घेत असतो, तर ह्यांनी कशी सिस्टम केलेलं आहे पूर्ण खांद्यावर घेऊन. जर आपण जर बघत असता किती खांद्यावर ताप होत असतो, खांद्यावर शेतकऱ्यांना किती ताप होत असतो, पण ह्यांनी असा एक उपाय केला आहे की STBचा प्रकार केला आहे. मला बी माहीत नव्हतं, ह्यांनी मला खास मुलाखत घेण्यासाठी बोलवलं आहे. तर ह्यांची आपण मुलाखत घेऊया. तर ह्यांच्या शेतात काय लावलेलं आहे सर्व मी डिटेल तुम्हाला शेअर करेल. तर बा तुमचं नाव सांगा पूर्ण. तुम्ही ह्या बाबा असं दरवर्षी लावता तुम्ही. आता टमाटर लावलं किती एकर आहे तुमचं टमाटर? आता टमाटर अर्धा एकर, ढोबळे अर्धा एकर, एकरात 2 आयटम केलेत आपण. एकरात 2 आयटम. तुम्ही का असं एकरात 2 आयटम कसं का तर एक केलं झालं तर हे होतं, त्यासाठी 2 आयटम केले. 2 आयटम केलेलं आहे. आता तुम्ही आता शेतकऱ्यांना आता कसं वरवर आता का नवीन प्रकार आलेले आहे महाराष्ट्रात. तुम्ही बघितलं शासन बी आता ड्रिपांची स्कीमा हे सगळं तुम्हाला स्कीमा भेटते. शासनाची स्कीमा मल्चिंगची स्कीमा काय असते ते तुम्हाला माहिती आहे? स्कीमा काय माहिती आहे? ते नाही मल्चिंगचे नाही. मल्चिंगचे म्हणा काय बाबा, आता पीक लावलं शेतकऱ्यांनी बाबा, किळीचं म्हणा, किळीचं अनुदान, मिरचीचं अनुदान, ते अनुदानाबद्दल तुम्हाला माहिती का? हाय पण नाही आपलं म्हणजे हे झालं नाही. आता नुकसान काय झालं नव्हतं त्यामुळे काय मिळायचं नुकसान काय झालं नाही ते तुमचं एक बरोबर आहे. पण आता हे तुम्ही मिरची लावली, ही मिरची लावलेली आहे. मिरची किती पीक आहे? पहिलं का दुसरं पीक आहे? हे म्हणजे आता पहिलंच पहिलंच पीक आहे. मिरची आहे त्या आधी लावली होती का? हो लावलं. त्याच्या आधी काय परवडलं होतं? हो परवडलं. किती एकर मिरची होती गेलं? असंच होतं दोन्ही बी असंच लावलेलं. तर आता मंडळी यांचं तुम्ही बघितलं असेल दोन्ही एकरच आहे ना? एकरात अर्धा एकरच. एक मिरची अर्धा एकर आणि पलीकडे काय टोमॅटो आहे. टोमॅटो लावलं आहे. तर टोमॅटो तुम्हाला कोणी सांगितलं बा असं अर्धा एकर टोमॅटो लावलं? हे ती काय होते जर लय लॉस झालं तर जास्त तोटा होतो, त्यासाठी हे केलेलं आहे. दोन्ही पेशल केले. एकरात 2 पिकं घेतलेत आपण. त्यात नाही परवडलं त्यात तरी हे होतं. बरं मला एक सांगा तुम्ही आता टोमॅटोला रेट काय? आता 10-15 रुपये चालू आहे. 10-15. गेल्या वर्षी परवडलं होतं टोमॅटो? हो गेल्या वर्षी परवडलं नव्हतं. ढोबळी परवडले. म्हणजे तुम्ही आता असं करताय की आता हे टमाटर परवडलं तर टमाटर, जर दोघे परवडलं तर दोन्ही बाबा, असं तुमचा दृष्टिकोन आहे. म्हणजे एक परवडलं तर दुसरं बघा खर्च करताय. किती खर्च होतं ह्याला खर्च साधारणतः एक 50-60 हजाराच्या मोहर जाते. 50-60 हजार म्हणजे अर्धा एकराला. हो. टेजिंग करायला लागतं ना टमाटे. टेजिंग तर करावं लागतं. तुम्ही आता स्वतः करताय का बाबा? आता सध्या स्वतः करतोय. स्वतः नाही आता काय म्हणते गडी लावून करता का कसं करता? नाही आम्ही घरच्या घरची किती भाऊ आहे का तुम्हाला? काय हो अजून एक भाऊ आहे का? त्याचं भाऊ काय शिक्षण? आता 12वी झालेले. 12 झालेले का? मग त्याचं काय पुढचं शिक्षणात काय शेती करायला लावायचं त्याला? काय शिक्षणाचं चालू आहे आता सध्याला? तुमचं काय शिक्षण झालं? 10वी झाली. 10वी. तुम्हाला शेती किती आहे पूर्ण? 4 एकर. 4 एकर आहे. तर आता तुम्ही बघून घेऊ शकता मंडळी. आता ह्यांनी आता हे लावलेलं आहे. पण काय झालेलं आहे हे सांगू शकतो? रोग कशाचा वापरलेला? ट्रिप्सचा अटॅक जास्त झालेला. ट्रिप्स म्हणजे काय ते सांगू शकतो? बारीक त्यासाठी ते होय बारीक किडे असतात. आता बघा ह्याला बी असं काळं निळं झालेलं आहे. हे तसा कलरच आहे. कलरच आहे का? कलरच आहे तसं आहे का? आता फवारण्यासाठी काय? फवारण्यासाठी काय औषध वापरतो?
आता फवारणीसाठी काय ते टाटा मेडा हे वापरायला टाटा मॅडम माझ्या किती दिवसाला औषध सोडतो का? औषध असं खाल्लं म्हणलं तर 4 दिवसाला औषध सोडायला. 4 दिवसाला औषध सोडावं लागतं. टॅमॅटोकडे आपण येऊया आता टॅमॅटोकडे आपण ह्यांनी आणि तुम्हाला एक आज धावतो तर ह्यांनी एक सिस्टम केलेलं आहे. तर हे सिस्टम यांनी केलेलं आहे. आता तुम्हाला म्हणलं ना आता फवारणी आता पंपाने करत नाही सिस्टम केलं तर हे तुम्हाला सिस्टम कोणी सांगितलं भाऊ तर तुमच्या मनानेच सुचवलं युट्यूबवर बघितलं होतं आम्ही युट्यूबवर आधी कसं पवारत होतं पंप. पंपाने का इकडे एकदम आधी पंपाने फवारत होता किती साली सिस्टम केला तुम्ही हे आताच केलंय चालू एक 15 दिवस झाले. 15 दिवसापासून केला आहे. बरं तो शेतकऱ्याला तुम्ही सांगू शकता का बाबा आता तुम्ही बघता बरोबर आता बदल होत चाललाय आता जसं काळ बदलत चाललाय तसं शेतकऱ्याला मी वेगवेगळे नवीन प्रकार आणायला लागले. तुम्ही शेतकऱ्याला सांगू शकता का पंपान फवारताना किती ताप होतं सांगा. भरपूर होतं ना खांदा हे दुखतात. हा खांदा हे दुखतात कंपल्सरी फवारणी करायला लागते. हे तरकारी म्हणलं की कंपल्सरी कंपल्सरी आले तर मग शेतकऱ्यांना सांगू शकता का असं करा सिस्टम म्हणून ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे त्यांनी असं सिस्टम केलं तर चालतं. सिस्टम ट्रॅक्टर हे तुमच्याकडे पहिल्यापासून होता का पहिल्यापासून ओके धन्यवाद तुम्ही आता सांगितल्याबद्दल या इकडे आपण दाखवू शकतो आता आपण बघू शकतो टोमॅटो आता केलं तर टोमॅटोसाठी तुम्हाला खर्च किती पडते अर्धा एकरी एक 60-70 पर्यंत जाते म्हणजे समजा शेवट 60-70 हजार हो 60-70 हजार टोमॅटोला तर रेट काय आहे? आता 10-15 रुपये 15 रुपये रेट हो मग तुमची अपेक्षा काय आहे बाबा आता 10-15 रेट म्हणले आता पैसे होईल का होते ना. आता सध्या तर रेट डाऊन आहे तर अजून वाढते ना असं वाढते अपेक्षा तुमचा अंदाज आहे वाढेन असा अंदाज आहे. तुमचं आता पावसामुळे काय नुकसान झाले आता सध्या तर काय झालेलं नाही. पाऊसच नाही यंदा सध्या त्यामुळे झाडं एवढी स्ट्रॉंग नाही. स्ट्रॉंग नाही का म्हणजे असं आता टोमॅटोला औषध काय असतं आता ह्याला 12-41-13-40 चालू आहे. तुम्ही मार्गदर्शन कोण करते का तुम्ही स्वतः होण्याचं स्वतः करता तुम्ही म्हणा स्वतः म्हणा स्वतः स्वतः आता ड्रिपला ही औषध हे काय लावले तुम्ही ही भाजी लावली. कोणती भाजी लावली शेपूची भाजी बरं असं तरकारी तुम्ही सांगू शकता शेतकऱ्यांना तरकारी करावी बाबा अशा आता तुम्ही बघू शकता आपल्या भागात तर तुम्ही बघताय पश्चिम महाराष्ट्र ऊसाशिव काहीच लावत ऊसाशिव काहीच लावत नाही तरकारी म्हणले की माणसाला कष्ट आहेत खूप कुठल्या बी गोष्टीत कष्ट माणूस कष्ट करायला नकोच म्हणतो बरोबर आहे कष्ट करायचं म्हणले आयतं जीवन सकाळी उठणे निवांत जाणे उसाला काही नसतं वाल फिरवाय सिस्टम असतं तुम्हाला माहिती झालं आपल्याकडचं जीवन तीच आहे शेतकऱ्याची पण आता कसं झालंय आता माणसाला आता शेत्यावर पिढी वाढत चालली शेती कमी होत चालली तुमच्या वडिलांना त्या किती भाऊ किती येते तुम्हाला चुलते किती येते त्यांना आता 8 एकर शेती असेल तुमच्या वडिलांना म्हणजे तुमचा आजोबाला 8 एकर शेती आहे पण तुम्हाला तर 4 एकर आहे कसं वाढत शेती कमी होत चालली आता ऊसाचं क्षेत्र तुम्ही 1 एकर जर लावला ऊस 1 एकर जर लावला तर त्याला खर्चच होतो 50,000 खर्च होतो त्यातनं 18 महिने सांभाळायचं त्याला आता शेतकरी आता वर तरुण पिढी शाळा बी शिकायला तयार नाही ती आता तुम्ही बघू शकता शाळा शिकणार शेती आहेत म्हणून आता शाळा शिकणं आहे ती कुठं आता आपल्या गावात तर तुम्ही बघता कोण असं अधिकारी नाही तीच की आपल्याला जास्त कोण आपल्या मुलीचा पुढा पुरुष आहे कोणचा अधिकारी झाला बाबा मुलात तुम्हाला तो कोणचा अधिकारी दिसलाच नाही बाबा जास्त कोण आता तुम्ही बघता मुलीच आपल्या जास्त कोण कोणच्या अधिकारी भरतीत म्हणा एक MPC PSI झालेले आहेत पण आता मुलं आपली काय करते ती उठायचं सकाळ शेतात जायचं वाल फिरवायचा निवांत आपलं टपोर आहे हिंडायचं आपल्या गावातलं त्याचं जीवन आहे राग येईल तुम्हाला भावनो पण ही रिअलिटी तुम्ही आता तो ह्यांनी कसं सांगितलं तरकारी तुम्ही करा कारण का की तरकारी जर केलं तर लवकरात लवकर तुम्ही असं उत्पन्न वाढू शकता तुम्ही आता पुढच्या पिढीचा विचार केला आता कसं झालंय वाढ तुम्हाला म्हणलं शेती कमी होत चालली आता तुम्हाला आता 2 मुलं लग्न झाले तुमचं तुम्हाला किती मुलं येते एक मुलगा तुम्हाला एक आहे म्हणून तुम्हाला 2 एकर शेतीचा राहणार पोटात जर तुम्हाला मुलगा जर 2 असतात किती झाले ते 1 एकर त्यांना 2 झाले असते तर काय अर्धा एकर बघा शेती वाढत जाते का नाही पिढी वाढत चालली पिढी वाढत चालली मग तरकारी जसं तुम्ही जर तसं गमावचाल तरकारी आता ह्यांनी कसं एकरात अर्धा एकर ढोबळी केली अर्धा एकर टोमॅटो लावलाय मग ह्यांचं कसं आहे एकाच जर नाही परवडलं तर एकातनं त्यांनी उत्पन्न काढू शकतात मग ह्यांचं नियोजन कसं आहे एकात जर नाही परवडलं एकात पण त्यांचं उत्पन्न भेटू शकते मग तुम्ही तरकारीत गुस्सा भावनो मी काय म्हणतो तुम्ही तरकारीत गुस्सा शेत ऊसावर अवलंबून ज्याला जास्त शेती आता आमच्या गावात तर मला माझ्या अंदाजे आता हे आपले आहेत तरुण वर्गातले निलेश यादव ह्यांना शेती भरपूर आहेत म्हणजे पूर्ण युवा उद्योजक मधले निलेश यादव आहेत ह्यांना अख्ख्या गावात शेती जास्त आहे तुम्ही बाबा नाव सांगू शकता ना तुम्हाला शेती काय आहे शेती 25 एकर शेती आहे ह्यांना
तर ह्यांच्या आता ह्यांनी ऊस लावलं तर चालतं, काय अडचण नाही. कारण का ह्यांना शेती भरपूर आहे. ह्यांच्या वडिलांना एकूण पण ह्यांच्या वडिलांना 2 मुलं झाली, त्यांचं काय विषय नाही. पण आता तुम्ही युवा आपल्या मंडळी सांगू शकता का, जसं 1 एकर 2 एकर वाले आहेत त्यांना ऊस लावून जमतंय का? नाही. ऊस लावून त्यांचं जमतंय? तरकारीच केली पाहिजे, तर- त्यांना काय केलंच पाहिजे. मग तीच सांगतो, तरकारी केली पाहिजे. आता तुम्ही बघून घेऊ शकता आपल्या गावात कोण तरुण वर्गात कोण अधिकारी झाले का? आणि अधिकारात बी असं झाले की कुठं बी कोणत्या बी क्षेत्रात जाऊ, कॉम्पिटिशन वाढत चाललंय. आता मीच तुम्हाला माहिती भरती करत होतो मी, भरती किती 2-2, 3-3 मार्कांना मी उडलोय. आपल्या ओपन जाते तर आता तुम्हाला बघू शकता किती मेरिट लागत जाते. आता काय काय शेती आहे 4-4, 5-5 एकर मला बी शेती आहे बाबा. पण एक तुम्हाला सांगतो, मी सुद्धा 2-3 एकर ऊस ठेवला आहे मी, आणि 1 एकर पेरू केला. पण हे सांगतो अजून कोण आपले शेतकरी आहेत त्यांच्याकडे बाबा या इकडे तुला शेती किती आहे निलेश? तुला मला 3 एकर आहे. 3 एकर आहे. तुझं ह्याचं बी लग्न झालेलं आहे, तर आता तू 3 एकरात काय काय लावलेलं आहे? आता ऊस आहे सध्या आता. ऊस आहे. नदीकडं राहणार. नदीच्या कडेला राहणार आहे. मग तू ऊसच का लावतो बाबा? तुला आता पाणी येतं ना नदीचं, तिथं पूर आले की पिकाचं नुकसान होतं. नुकसान होतंय बाबा. आता पूर आता का पावसाळ्याचं दिवस आहे. उन्हाळ्याचं पीक आता लावत जाईल, तरकारी पीक का लावत नाही? कष्टासाठी तुम्हाला कष्ट आहे ते भरपूर आहे. कष्टासाठी महाग सुरतोय का? हा? कष्टासाठी महाग कष्ट भरपूर आहे, खर्च आहे. आता हो का, आता हे कसं असतं गोष्टी भावनं, कोणत्या बी गोष्टीत जावा, कोणत्या बी क्षेत्रात जावा, कष्ट तर केल्याशिवाय पर्याय नाही. आता तुम्हाला तर मी एक सांगतो, उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, कोणत्या बी तुम्ही क्षेत्रात जा, तुम्ही सर तुम्ही सांगू शकता कोणत्या बी गोष्टीत जावा. आता हे आपले मित्र आहेत, आता 4-5-7-8-10 जण आहेत. पण हे आता कसं असतं, हे आपली युवा मंडळी आता असं जास्त हसण्यावर जास्त घालत होती. मी आता ब्लॉगिंगचा करतो, तुम्हाला माहिती असतं. मी आज आपल्या युट्यूब चॅनल सर्व व्हिडिओ करत असतो. पण कसं असतं, कोणत्या बी क्षेत्रात कष्ट आहे. मला तर तुम्हाला तर आता मला वाटतंय, तुम्हाला व्हिडिओ केलं का ह्याला का झालं का अपलोड झालं का संवाद, त्याला एडिटिंग आली, सगळं आलं, त्याला मला 2-3 तास एडिटिंग करावं लागते. बरोबर आहे का? 2-3 तास. तुम्हाला आता काय तिथं जर आला गेलो परत नंतर तुम्हाला इथं बघायचंय, इथं पिकांना काय कमी पडतंय का, औषध कमी पडतंय का, तुम्हाला हे सर्व बघायचंय. आता हे आपली मंडळी आपली गावातली काय आहे, काय हसण्यावर घालत होते, काय कशा आता एक जण चांगलं करते त्याला हसण्यावर करते ती. पण कोणत्या बी गोष्टीत असू द्या, कष्ट तर आहेत. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. मी काय म्हणतोय, कष्ट केल्याशिवाय पर्याय. शेतीत असो, व्यवसायात असो, कोणत्या बी क्षेत्रात कष्ट आहेत. तुम्ही 1-2 शब्द बोलू शकता का की बाबा तरकारी करावी, युवा मंडळीने तरकारी करावी, असं तुम्ही सांगू शकता? हे सांगा ते. समध्यांनी तरकारी करावी. का तर नवीन जे यंग मुलं आहेत त्यांनी तरकारी भरपूर करावी, असं माझी इच्छा. तुमची इच्छा तुम्ही सांगा सर. तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद. तुमचा वेळ मला दिल्याबद्दल धन्यवाद. यांनी भावना आता माझ्या दाखवण्याबद्दल खूप आहेत, पण आता कसं असतं, यूट्यूबचे काही नियम असतात, कसं क्रायटेरिया असतात, व खूप मोठे व्हिडिओ चांगले वाटत नाही. माणसाला छोट्या व्हिडिओमध्ये जास्त मेहनत दिसली पाहिजे. आता भावना जर तुम्हाला सांगितलं सगळं गावलं. तुमचं नाव करून सांगा एकदा. गोविंद युवराज पाटील. गोविंद युवराज पाटील. आता आपण गोविंद युवराज पाटील यांच्या शेतात आलो होतो. ह्यांनी डोबळी आणि टोमॅटो लावलाय. तर टोमॅटो तुम्हाला दाखवलं, टोमॅटो दाखवलाय. त्या एकरात त्यांनी 2 प्लॉट केले आहेत. असंच तुम्हाला रोज नवीन व्हिडिओ मी दाखवत असतो भावांनो. शेतकऱ्याची मेहनत असतो, जॉब रिलेटेड मी व्हिडिओ बनवत असतो बाबा. कटोबर ट्रॅव्हलिंग असतो, सगळं मी व्हिडिओ बनवत असतो. जर तुम्ही धीरज ऑफिशियल चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपल्या डेलीची व्हिडिओ पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल भावांनो. तर भेटूया भावांनो नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. वंदे मातरम भावांनो.